आज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन करतो आणि तमाम या देशातील समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी ज्यांनी कार्य केले त्या सर्व महापुरुषांना, विचारवंतांना, सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांना विनम्र अभिवादन करून आजचा विषय आहे की महात्मा फुले यांना का आठवायला पाहिजे, त्याचा आजच्या समाजाला काय फायदा होतो हे आपण बघितलं पाहिजे. कारण कुठल्याही महापुरुषांचे स्मरण करण्याताना आपल्याला काहीतरी सामाजिक योगदान देताना प्रेरणा मिळावी, हाही समाजाचा उद्देश असतो. म्हणून तो अधोरेखित होणं आवश्यक आहे. तर एक सर्वसाधारण समाजाला काय वाटते, व्यक्तीला काय वाटते, मी पण सामाजिक कार्य करू इच्छितो, परंतु समाजामध्ये विरोध होतो. तर एक लक्षात ठेवलं, आणि विरोध तो होतो आणि त्याचबरोबर त्रास होतो. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्न, समस्या, अडचणीचा त्रास होतो. सगळे अडचणी आहेत, कसं करू? लोक विरोध करतात, उपेक्षा करतात, निंदा करतात, मानसिक छळ करतात आणि कधी कधी जीवाला धोका देखील करतात. काही जण साथ सोडतात. साथ सोडणं हा सुद्धा एक मानसिक त्रास होण्याचा भाग असतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कशाला भानगडीत पडायचं, आपलं आपलं बघायचं, अशी एक मानसिकता असते. पण महात्मा फुले यांचं, सावित्रीबाई फुले यांचं किंवा तमाम महापुरुषांचं जीवन जर आपण आठवलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या सगळ्यांना विरोध झालेला आहे. आज मी महात्मा फुले यांच्याबद्दल बोलणार असल्यामुळे त्यांचा उल्लेख जास्त येणार आहे. आता त्यांना काही या आणि करा सामाजिक कार्य, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणणारा समाज किती होता, हा आपण विचार केला पाहिजे. त्यांनी जेव्हा सामाजिक कार्य सुरू केलं तेव्हा घराचा त्याग करावा लागला. सामाजिक दडपण आलं त्यांच्या कुटुंबियावर. कारण या अवस्थेमध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, ज्यांचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये हित आहे असं त्यांची भावना होते. ती माणसं आपलं हित डावललं जाईल यांच्या नवपरिवर्तनामुळे, सामाजिक सुधारणेमुळे, असं त्यांना एक भय वाटत असतं. आता हे भय काल्पनिक स्वरूपाचं असते, किंवा काही जणाला वाटते की वर्चस्व गाजवायचं ते आम्हीच, इथे मेरे अंगन में तुम्हारा क्या काम है, म्हणजे हे आमचं अंगण आहे नेतृत्व करण्याचं, तुमचं काय काम आहे, हा एक विचार असतो. म्हणून इतर कोणीही असेल की त्याने काही करू लागला, पुढे येऊ लागला, याच्या पोटामध्ये गोळा उठायला सुरूच होते. ही सिच्युएशन असते. तत्कालीन परिस्थितीमध्ये महात्मा फुले जेव्हा सामाजिक नेतृत्व करायला सुरुवात केलं, ते नेतृत्व ते शूद्रवर्णीय असल्यामुळे, म्हणजे त्यांना शूद्रवर्णीय ठरवलं गेलेलं होतं. कारण कोणता वर्ण, कोणती जात ही काही नैसर्गिक नाही, हे माणसानं निर्माण केलेली गोष्ट आहे आणि त्याच्यात श्रेष्ठ आणि कनिष्ठत्व काहीच नाही. ही गोष्ट आपल्याला कधी कळेल तर महात्मा फुले यांची प्रेरणा घेऊन सामाजिक प्रश्नाचं मूळ शोधण्याची वृत्ती विकसित केली तरच होईल. आता आपण जर मानवजातीचा इतिहास अभ्यासला, मानव केव्हापासून उदयाला आला, किती वर्षाचा इतिहास आहे माणसाला, तर जवळपास भूगोलाच्या ग्रंथामध्ये जे की मी वाचलंय त्याच्यामध्ये सांगितले गेले की जवळपास 10 लाख वर्ष हे मानवाचा इतिहास आहे. याच्याबद्दल वेगवेगळी मतं असू शकतात आणि का असू नयेत.
मग एवढ्या वर्षाच्या काळामध्ये माणसाचा जो विकास झाला, तर त्या प्रमाणात जर विचार केला तर विवाह संस्था ही त्या तुलनेनं अलीकडची आहे. समजा आपण 10 लाख वर्षाचा आहे, जास्तीत जास्त धरू आपण 1 लाख धरू. मग 9 लाख वर्ष कसा काय कारभार चालला आपला? काही माणसं निर्माण होत नव्हते का? प्रजा उत्पत्ती होत नव्हते का? माणसं आपली अवलाद पैदा करत नव्हते का? करत होते, परंतु तिथे विवाह संस्थाच नव्हती. आज जसे प्राणी आपली अवलाद पैदा करतात तसं ते करत होते. मग यामध्येच मग शुद्ध रक्त, श्रेष्ठ रक्त, हे सगळं काही रक्त फिक्त नाही. हे तुझं अज्ञान आहे बाबा, तुझ्या डोक्यामध्ये अज्ञानाचं शेण भरलंय, हे एकदा काढून टाक, म्हणजे तुझ्या ही गोष्ट लक्षात येईल. ही अंधश्रद्धा आहे, वस्तुस्थिती नाही. म्हणून मानवी इतिहास, मानव जातीचा इतिहास, मानवशास्त्र, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आम्ही जर समजून घेतला तर आम्हाला काय होईल फायदा? तर आम्ही जे भ्रमात जगतो आहोत, आम्ही जे अज्ञानात जगतो आहोत, तो धोका आपल्याला जो होईल, धोका होत आहे अज्ञानाचा, तो अज्ञानाचा धोका आमचा दूर होईल. कारण महात्मा फुले यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं आहे ते म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे विचार त्यांनी दिले समाजाला. आता जसं संत तुकोबाराय म्हणाले होते की 900 कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. 900 आणि कुठल्या तरी बोवाच्या आशीर्वादानं जर लेकरं होत असते तर पती करायचं काय गरज आहे? पती. तर महात्मा फुले असाच विचार देतात. जपे अनुष्ठाने स्त्रिया मुले होती, दुजा का करती मुलांसाठी. मग लेकरं होण्यासाठी मग दुसरं लग्न का केलं जातं? पहिलं लग्न तर केलंच जातं. ते लग्न करण्यासाठी केवळ लेकरं करणे हे एकच कारण आहे का असं कोणी विचारू शकते. तुमचं विचारणं बरोबर आहे, पण इथं महात्मा फुले म्हणतात की जपे अनुष्ठाने स्त्रिया मुले होती, दुजा का करती मुलांसाठी. मग आता दुसरं कधी कधी लेकरू होईना आले म्हणून काय करतात? दुसरी बायको करतात. हिला लेकरू होईना आले, दुसरी बायको. ठीक आहे, आपण समजू शकतो. मला सांगा की जर लेकरू न होण्यामध्ये कधी पुरुषाचा शारीरिक दोष असतो, कधी स्त्रीचा असतो. मग जर ते दोघांनी तपासून घेतलं आणि कोणात दोष आहे, मग जर स्त्रीमध्ये दोष असेल, काही उणीव असेल, लेकरू न होण्याची उणीव असेल, तर मग दुसरी बायको करण्याचं समर्थन कोणी करू शकेल. पण ते कायद्याचा सगळा हे अभ्यास करून तुम्हाला हे करावं लागेल. संविधान महत्वाचं आहे. मग आता दुसरा विषय असा आहे, तर मग पुरुषात दोष असेल मग का कोणी आपल्या बायकोला दुसरं नवरा करून देणार आहे का? आता ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. एवढा वस्तुनिष्ठ विचार करण्याचं धारिष्ट आणि धैर्य किती लोकांमध्ये असू शकते? फार कमी लोकांमध्ये असते. महात्मा फुले यांना पण मूल नव्हतं स्वतःच. डॉक्टर यशवंत, म्हणजे यशवंत हे एका विधवेचा लेकरू आहे आणि त्यांना त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, डॉक्टर बनवलेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथं सुद्धा हा जर विचार केला तरी ते काशीबाई कोण होती, मग महात्मा फुले तर ज्या समाजाला विरोध करत होते, मग त्यांचे लेकरू कशाला दत्तक घेतलं, असे विषय येऊ शकतात. तर मला या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचं आहे की महात्मा फुले असं कुठल्या जातीला टार्गेट करत नव्हते. जे की सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता, न्याय आणि समाजाचा विकास याच्या आड येणाऱ्याबद्दल ते विरोध होता त्यांचा. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग महात्मा फुल्यांकडून हे सुद्धा आपल्याला
शिकता येईल की एखाद्या जातीलाच टार्गेट न करता, म्हणजे जात म्हणजे सगळे असतात का हो विरोध करणारे? हे पहा, मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमचं वर्चस्व होऊ लागले की सख्या भावाला तुमच्या कदाचित कधी कधी विरोध तुमचा करू शकतो. मामा बाबासाहेब आंबेडकरांना सामाजिक कार्य करत असताना त्यांच्या पत्नीची साथ होती, जशी महात्मा फुलेंना त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांची खंबीर साथ होती. पण त्यांच्या कुटुंबियाची होती का, हा प्रश्न जर उपस्थित केला तर त्याचं उत्तर नाही असं आहे. महात्मा बाबासाहेबांच्या भावाने देखील विरोध केला होता. आता वडिलांच्या विरोधामुळे, वडील खंबीरपणे साथ न देण्यामुळे महात्मा फुलेंना घर सोडावं लागलेलं आहे. काही नाईलाज होता वडिलांचा पण. तर हे मी तुम्हाला हे सांगेल की हा विरोध होतोच, आणि जी माणसं विरोधाला न जुमानता विकासाला प्राधान्य देऊन काम करतात, तेव्हा त्यांचा ते सामाजिक कार्य करू शकतात. यासाठी ज्याला सामाजिक कार्य करायचं आहे त्यांना ते आठवायला पाहिजे. आणि मी हे सांगत होतो तुम्हाला की त्यांनी जातीय वर्णव्यवस्था, जातीय व्यवस्था, वेगवेगळ्या प्रकारची विषमता महात्मा फुले यांनी त्यागलेली आहे. हे त्यागत असताना त्यांचा दृष्टिकोन होता की ह्या गोष्टी दूर केल्याशिवाय सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यक्तीची प्रतिष्ठा कायम राहणार नाही. आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळत नसेल आणि व्यक्तीची प्रतिष्ठा कायम राहणार नसेल तर सामाजिक कार्याला बळ मिळत नसतं. त्यासाठी व्यक्तीची प्रतिष्ठा महत्वाची मानली. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये, विशेषतः प्रास्ताविकेमध्येच व्यक्तीच्या प्रतिष्ठेला महत्व दिलेलं आहे. व्यक्तीच्या प्रतिष्ठेला महत्व दिलेलं आहे, मानवी मूल्यांना महत्व दिलेलं आहे. संविधानात तर दिले तर मी प्रास्ताविकेत सांगतो. तर व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याला प्रतिष्ठा मिळत असेल तर सामाजिक कार्याला बळ मिळते. म्हणून सन्मानने सामाजिक कार्याला बळ मिळते, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि मग व्यक्तीची प्रतिष्ठा जर आम्ही दिली नाही, व्यक्ती काही जणांची अप्रतिष्ठा केली, तर मग आजच्या संविधानाचं मग काय करायचं? संविधानाचं मूल्य जर आम्हाला टिकवायचं असेल तर आम्हाला महात्मा फुलेंचं स्मरण करावं, त्यांची प्रेरणा मिळते आम्हाला. तर संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मूलभूत अधिकार जे दिले गेलेले आहेत, तर हे मूलभूत अधिकारावरच गदा आणल्या जात होतं. अरे शिक्षण घेऊ दिलं जात नव्हतं, तरी शिक्षणाला विरोध केला जात होता. त्यांनी जेव्हा शाळा काढली, त्यांच्या काय बापाचं चाललं होतं का? नाही. पण त्यांच्या डोक्यात जे अंधश्रद्धेचं, अज्ञानाचं, वर्णवर्चस्ववादाचं, जातीवादाचं जे भूत होतं, त्यांना असं वाटत होतं की धर्माला धोका आहे. स्त्रिया शिकल्या तर आणि समाजातले शूद्रवर्णीय शिकले तर हे सामाजिक परिवर्तन होईल, मग आपलं काय, आपली दुकानदारी बंद होईल, असा एक सुप्त आणि उघडही त्यांचा हेतू होता. आणि त्या मागं अज्ञान होतं, ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून असे अज्ञान हे प्रत्येक काळात असते. अंधश्रद्धा, अज्ञान, भय प्रत्येक काळात असते. म्हणून आपण सामाजिक कार्य करत असताना केवळ आपली ही जात आहे म्हणून आपल्याला विरोध होतो, या मानसिकतेतून आपण बाहेर गेलं पाहिजे. सामाजिक कार्य करत असताना कोणालाही विरोध होतो. महात्मा बसवेश्वर कोण होते? त्यांना विरोध झालाच ना. त्यांनी, आणि हे लक्षात ठेवा, समाजाची बुद्धी ही चिकित्सक नसते. बहुतांश माणसं चिकित्सक नसतात, वस्तुनिष्ठ नसतात. ते आत्मनिष्ठ किंवा भावनिक, संवेदनशील आणि पारंपरिक जे चुकीचे विचार आले त्याच्यावर त्यांची मानसिकता घडलेली असते. आणि त्यात जसे विचार आत गेले असतात तसेच कृती आणि युक्तीच्या रूपानं बाहेर येत असतात. पण चुकीच्या विचाराचे शिकार झालेले होते. त्यामुळे त्यांनी, महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा जेव्हा प्रश्न विचारला की जर मुंज पवित्र असेल तर मग माझ्या बहिणीला का नाही, बहिणीला का मुंज करू देत नाही, तिची करा माझी करा. नाही, ते आपल्याला आपले रूढी, प्रथा, परंपरा, धर्म मान्यता देत नाही. मग ते मान्यता देत नाही तर तुमचा धर्मच नको, तुमची ती विधीच नको,
तुमची ती मुंजच नको म्हणून जिला विरोध केला. लिंगायत धर्माची स्थापना केली, लिंगायत धर्माची निर्मिती केली. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ते पण ब्राह्मण होते ना, म्हणून काही ब्राह्मण असला, कोणी ब्राह्मण राहा कोणी राहा, समाजाची चिकित्सा करा, सामाजिक कार्य करायला समोर या, समाजाचे हे दोष दूर करण्याचा विचार मांडा. तर ज्यांची दुकानदारी ज्याच्यावर या दोषावर आणि गुन्ह्यावर अवलंबून आहे, ती लोक तुम्हाला नागाचा फणा काढल्यासारखे काढणार. त्यावेळेस हातामध्ये सामर्थ्य ठेवावं लागते, आपल्या मेंदूच आपल्याला सामर्थ्य ठेवावं लागते आणि मानसिकदृष्ट्या सामर्थ्य बनूनच आपण कार्याला पुढे आलं पाहिजे. या सामाजिक कार्यात बळ आहे, सामाजिक कार्यात ताकद आहे, सामाजिक कार्यामुळे सामाजिक परिवर्तन होते. पण त्यासाठी हे त्रास सहन करून घेण्यासाठी तयारी पाहिजे. वाट तयार करताना वाटेतले काटे त्रास देतात, पण वाट तयार करावीच लागते. म्हणून मानसिकता मजबूत करणं, आणि महात्मा फुले यांची मानसिकता ही अतिशय मजबूत होती, ती ग्रंथावर पोषलेली होती. आता त्यांच्यावर कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता, ते कोण्या महापुरुषांना मानत होते. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की महात्मा फुले हे थॉमस पेन यांचा जो राईट्स ऑफ मॅन नावाचा ग्रंथ आहे, या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या न्यायाने त्यामुळे ते झपाटले गेले. त्यांच्यावर संत कबीरांचा प्रभाव होता, त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा प्रभाव होता. त्यांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य त्यांनी समजून घेतलेलं होतं. कारण सामाजिक कार्य समजून घेतल्याशिवाय पोवाडा लिहिता येतो का? लिहावर कोणावर पोवाडा कसं काय लिहिता येईल? किंवा ते पोवाडा लिहिताना किंवा काहीतरी त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी तर माहिती पाहिजे, ती माहिती घ्यावी लागते. ती घेतलेली होती महात्मा फुलेंनी. म्हणून कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढली. म्हणजे तिथं, कारण त्या गडावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आलेली होती लोकांना, आणि मग तिथं सगळे झाडं वाढलेली होती, आणि मग तिथं समाधी त्याची बुजलेली होती. ते काढून त्या बाजूला सारून मग महात्मा फुले जाऊन त्यातली समाधी काढून तेथील समाधीची पूजा अर्चा, या अर्थानं, तुम्ही पूजा अर्चा म्हणजे या अर्थानं घेऊ नका, तर जयंती सुरू केली शिवाजी महाराजांची. त्यांनी जयंती सुरू केली. कबीर, शिवाजी महाराज, थॉमस पेन एका त्यांच्या चोरी होते का? मग केवळ जाती, महापुरुष केवळ जातीय विचार करत नाहीत, आणि जातीच्या तितक्याच डबक्यात ते आळ्या जशा घाणीमध्ये राहतात, तसं एकाच डबक्यात ते राहत नाहीत. आपण ही गोष्ट लक्षात ठेवली, म्हणजे सगळ्यांचा विचार करतात. याचा अर्थ तुम्ही तुमच्या, आता कोण्या जातीत जन्माला हो, तुम्हाला जन्माला आल्यानंतर कोण्या जातीचा ही अवस्था शिक्का मारते, मग त्या जातीचे हित करू नये का? ठीक आहे, प्रत्येकाने थोडं थोडं करायला पाहिजे. मग पण याचा अर्थ माझ्या जातीचं श्रेष्ठत्व, माझी जात श्रेष्ठ आहे आणि हे इतर कनिष्ठ आहेत, हे सांगण्यासाठी तुम्ही जातीय संघटनाचा वापर करू नका. महात्मा फुले यांनी सामाजिक संघटन केलं, सत्यशोधक समाजाची निर्मिती केली, सार्वजनिक सत्य धर्माचा पुरस्कार केला. पण त्यांनी कधीही संघटनेचा उपयोग माझी माळी जात श्रेष्ठ आहे, तुमच्या कनिष्ठ आहे, हे सांगण्यासाठी नाही केलं. काही जण जातीय संघटना आपल्या जातीचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी करतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर महात्मा फुले यांनी सामाजिक समता, सामाजिक बंधुता या सगळ्या मानवीय मूल्यांचा प्रतिष्ठापना करण्यासाठी, ते रुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना आठवलं पाहिजे. म्हणून त्यांच्यासोबत त्यांनी माणसासोबत घेताना त्यांना विरोध जसा केला, विशिष्ट ब्राह्मण गटातून त्यांना विरोध होता, पण ब्राह्मण समाजातले अनेक माणसं त्यांना समर्थन करणारे होते ना. आपण असं आपल्याकडे काय चाललंय माहिती आहे काय, एकच बाजू सांगायची. आपल्याला सम्यक विचार तथागतांनी जे सांगितलं आहे तो विचार करण्याची गरज आहे.
म्हणून सम्यक जर विचार आपण करू लागलो तर त्या दोन्ही बाजून आपल्याला करायला पाहिजे. आणि हे लक्षात ठेवा, विरोध करणारेच कमीच असतात आणि समर्थन करणारे कमीच असतात. कारण विरोध करण्यासाठी हिंमत लागते आणि समर्थन करण्यासाठी पण हिंमत लागते, आणि त्यासाठी वेळ द्यावा लागतो ना. आपापल्या स्वार्थाच्या कामामध्ये माणसं इतकी गडपडलेत की काय का मला डोंगण खाजवायला पुरसत नाही म्हणतात. लक्षात आलं का? त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आपण या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांनी आपल्याला काय चालते, आपण काय म्हणतो, ही गोष्ट करू नका, ती गोष्ट करू नका, हे मानू नका, ते मानू नका, असं फक्त आदेश वजा बोलतो लोकांना. तू कोण सांगणार? हे आदेश वजा लोक ऐकत नसते. तर आपल्याला त्या जे काही गोष्टी ते मानतात, जे काही गोष्टी करतात, ते त्या कशा घातक आहेत, त्या कशा अज्ञानमूलक आहेत, त्या कशा अंधश्रद्धामूलक आहेत, त्या कशा आपल्या देशाला, आपल्या समाजाला कशा खाली मान घालायला लावणाऱ्या आहेत, याची चिकित्सा आपल्याला करावं लागेल. आणि त्यातून बाहेर येणं किती गरजेचं आहे हे समजून सांगावं लागेल. आणि मग लोक हळूहळू हळूहळू तुम्हाला एक एक अनुयायी मिळत राहतो त्या विचाराचा. मग तुम्हाला ते कार्य पार पाडता येते. आणि आपल्याला एक अजून गैरसमज असतो. आपण बरेचदा पुस्तकातलं वाचायचं आणि पुस्तकातलं सांगायचं, एवढा एकच हेतू न ठेवता समाजाचं निरीक्षण केलं, समाजाचा सूक्ष्मपणे अभ्यास केला, प्रत्यक्ष जीवनातून जर अभ्यास केला, त्यातून अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतात, लक्षात येऊ शकतात. आता आपल्याला सर्वसाधारणपणे वाटत असते की ह्या वर्णव्यवस्था, जातीयवस्था, लिंगभेद, ह्या अज्ञान, हे अंधश्रद्धा, यामध्ये ब्राह्मणाचं हित आहे. आता मला सांगा, कसं काही हित असेल हो? अंधारामध्ये प्रकाशाचा अनुभव कसा काही? अंधार दूर करण्यासाठी प्रकाश स्वीकारला तरच प्रकाशाचा आनंद घेता येईल ना. आता मला सांगा, ब्राह्मणामध्ये सुद्धा अनेक उपजाती एकमेकाला तुच्छ लेखतात, अनेक जाती आहेत तुच्छ लेखतात, अनेक भेद आहेत ते एकमेकाला तुच्छ लेखतात. त्याचा त्रास त्यांना होतो. या भेदांचा मानसिक त्रास त्या समाजाला होतो, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि रूढी प्रथा परंपरामुळे आपलं नुकसान होत आहे असं ते अनेक जण सांगतात. आणि हे सांगणाऱ्यांनाही त्रास देणारे त्यांच्यातलेच आहेत, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्या स्त्रियांना सुद्धा सामाजिक प्रतिष्ठा अनेक बाबतीत नाही, हे जे देखील खरं आहे. पण हे सगळं आता खूप प्रमाणात बदल झालाय. ह्या बदलाचा पण आपण शोध घेतला पाहिजे. आज मला सांगा, काही रूढी प्रथा परंपरा म्हणून त्या आजही पाळल्या जात असल्या तरी आज जो अधिकाराची गोष्ट आली तर अनेक परिवारामध्ये स्त्रियांचा अधिकार प्रस्थापित होत आहे, स्त्रियांचं वर्चस्व वाढत आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेणं. स्त्रियांचं शिक्षण वाढलेलं आहे. आता शाळा कॉलेजमध्ये मुलींचं प्रमाण, शिक्षणामध्ये टक्का वाढतोय, दिवसेंदिवस वाढतोय, दिवसेंदिवस वाढतोय. मुलींची आता वर्गामध्ये जर मुलींचं प्रमाण उपस्थितीचं जास्त आहे. 75% जास्त मुली उपस्थित आहेत. जे काही उपस्थित राहतात त्यातलं सांगतो. आणि त्यातले 25% सुद्धा मुलं अनेकदा वर्गात उपस्थित नाहीत. मी कला शाखेचा प्राध्यापक असल्यामुळे मी त्याबद्दल बोलतो आहे. तुमचे अनुभव वेगळे असू शकतात. तर आजची ती सिच्युएशन आहे. म्हणजे मी जे सांगतो ते सगळ्या जगाची सिच्युएशन आहे असं मला दावा करायचा नाही. जिथं जिथं हे जे मी बोलतो ते लागू होत असेल तर होय म्हणा, जिथं लागू होत नसेल तर नाही, सोडून द्यायचं. तर त्यामुळं त्या आर्थिक विषमता आहे. ब्राह्मण समाजात देखील आर्थिक विषमता आहे. आणि गरीबाला प्रतिष्ठा नसते. मग कुठलाही समाज असू दे, मग त्यांना सुद्धा ह्या विषमतेचा त्रास होतोच. त्यामुळं त्यांना त्याच्यात हितच आहे असं काही नाही. या दिशेनेही आम्ही जर मांडणी केली तर ही अशी मांडणी का करणं गरजेचं आहे, तर खरंच आहे बाबा, लोकांना वाटेल. आणि त्यामध्ये जे पिचलेले आहेत, ज्यांना तुच्छ लेखलं जाते, ती माणसं सामाजिक परिवर्तनात येतील. त्यामुळे सगळं उघड एकच
ठेका घेतला आणि ठोकायचाच ठेका घेतला असेल तर माणसं भयभीत होऊन जवळच येणार नाही. म्हणून समतेचा मार्ग हा ममतेच्या मार्गाने गेला पाहिजे. त्यांना विश्वास वाटला पाहिजे की बाबा याच्यासोबत जर आपण आलं तर आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा आहे. ही माणसं केवळ जाती द्वेष करत नसतात, फक्त चुकीच्या गोष्टीचा द्वेष करतात. हा जर विश्वास तुमच्यात निर्माण झाला तुमच्या चळवळीवर तर लोक येतात तुमच्याजवळ. तर हाही विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल केली पाहिजे. मानसिकता मजबूत करणे, सामाजिक समस्या समजून घेणे आणि ग्रंथाचा प्रभावाबद्दल सांगत होतो. तर महापुरुषांचं जे महापुरुष कुठल्याही समाजात जातीत जन्माला आले तर ह्या गोष्टीसाठी महात्मा फुलेंना आठवलं तर त्यांनी जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवलं, लिंगाच्या पलीकडे जाऊन विचार करायला शिकवलं. आणि आणखीन एक म्हटलं, त्यांना आठवलं तर हे घटस्फोट होणार नाही. कारण त्या स्त्री महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आपण स्मरण केलं आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली तर समाज कुटुंबातले जे वितंडवाद आहेत ते संपुष्टात येऊ शकतात. कारण एकमेकाला सपोर्ट करणं हे जर घडत असेल तर ते घर घडते. आणि असं अनेक कुटुंब जर घडू लागले तर समाज घडतो. कारण समाज शेवटी माणसांचा बनतो. माणसं घडली की समाज घडतो. समाज घडत गेला हे राष्ट्र घडतं. म्हणून आपल्याला महात्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांना शिकवलं, शिकण्यासाठी प्रेरित केलं. सावित्रीबाई फुले यांनी ती समर्थपणे साथ दिली. आता मला सांगा, घर सोडताना महात्मा फुले यांच्यासोबत त्या आल्या. घर सोडत असताना त्यांना येऊन फातिमा शेख, उस्मान शेख यांच्याकडे आश्रय घ्यावा लागला. घर सोडणं सोपं असतं का? तुम्ही विचार करा. रूम सोडताना त्रास होतो, तर घर सोडायचंच म्हटलं तर किती त्रास. हा त्रास त्यांनी सहन केला. समाजातला निंदा, उपेक्षा, टीका हे त्यांनी सहन केले. एवढंच नव्हे तर त्यांच्यावर मारेकरी आली होती, हे सगळं सहन केले. नाही मग ते म्हणल्या ना, हे तुम्हाला माझ्यानं सहन होत नाही. सावित्रीबाई फुले म्हणाले नाहीत. कसे याच्यात आपल्याला काय मिळणार आहे, काय पडलंय. आता हे जर कुठे प्रत्येक ठिकाणी काय पडलंय, आपल्याला काय मिळते, याच्यात माझा काय फायदा आहे, असा विचार केल्यानंतर सामाजिक वैभव प्राप्त होत नाही. तुमची मरावे परी कीर्ती रूपा उरावे या विचाराचा प्रत्यय तुमच्या आयुष्यात येणार नाही. जसे किड्या मुंग्यासारखे या जगात जन्माला येतात आणि मरून जातात, कुठंच त्याचं अस्तित्व असत नाही. असंच अस्तित्वहीन जगायचं असेल तर सामाजिक कार्यापासून दूर राहावं. सामाजिक कार्यामध्ये जी माणसं राहणार नाही त्यांची जयंती आणि पुण्यतिथी त्यांच्या कुटुंबातही होणार नाही. मग तुम्हाला जर कृतीरूपाने उरायचं असेल, तुमचा काहीतरी समाजाला उपयोग झाला असं समाजातले चार माणसं म्हणावं असं वाटत असेल तर आपल्या शक्तीनुसार, आपल्या सामर्थ्यानुसार, आपल्या योग्यतेनुसार, आपल्या परिस्थितीनुसार जे काही शक्य आहे तेवढं योगदान द्यावं. ही प्रेरणा नक्कीच महात्मा फुले यांच्या विचार आणि कार्यापासून आपल्याला मिळते आणि यासाठी देखील महात्मा फुले यांना आठवण्याची गरज आहे. तर दुसरा एक महत्त्वाचा शेवटचा मुद्दा मी सांगणार आहे ते म्हणजे शिक्षण. आता त्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं तर हे शिक्षण का घेणं गरजेचं होतं? तर आजच्या काळाचा जर विचार केला तर आपल्याला रोजगार, नोकरी एवढ्या पुरता बहुतांश माणसं विचार करतात. पण महात्मा फुले यांच्या समोर हा एकच विषय नव्हता. तर आपल्या अज्ञानाचं, आपल्या अंधश्रद्धेचं निर्मूलन करायचं असेल, हे सामाजिक विषमतेच्या मागे देखील अज्ञान आहे. या सामाजिक विषमता, वर्णवर्चस्व, जाती हे कलंक आहेत, हे जर आम्हाला दूर करायचं असेल तर शिक्षण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हे महात्मा फुले यांनी ओळखलेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी शिक्षणाचा सातत्यानं आग्रह धरलेला आहे. आणि त्यासाठी त्यांनी केवळ विचारच मांडून थांबले नाहीत, तर त्यांना
जे काही जमलं तेवढं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. आता काय सगळंच काही करणं शक्य नव्हतं, जितकं करता येईल त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी अज्ञानामुळे समाजाची काय दुर्दशा होते हे ओळखलं आणि त्या दिशेनं प्रयत्न केला. एका अज्ञानामुळे किती अनर्थ घडतात, समाजाचा ऱ्हास कसा होतो हे त्यांनी पटवून दिले. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी हे सगळं करत असताना कधीच हिंसेचा पुरस्कार केला नाही. कारण जी माणसं मोठी असतात ना, ती कधीच हिंसेचा पुरस्कार करत नसतात. त्यांनी या अहिंसेच्या मार्गानं, समतेच्याच मार्गानं त्यांनी ही सगळी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्र, आपल्यालाही त्यांचा हे द्विशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्तानं आपल्याला जे काही या कार्यामध्ये वाणीच्या रूपानं, कृतीच्या रूपानं काही बळ द्यायचं असेल, सहकार्य करायचं असेल, समोर यायची गरज आहे. धन्यवाद.